नमस्कार. आज आपण करणार आहोत वागा घेवड्याची भाजी, पातळ भाजी. वागा घेवडा म्हणजेच राजमा. गावाकडे त्याला वागा घेवडा म्हणतात किंवा सफेद घेवडा म्हणू शकता तुम्ही, किंवा ओला राजमा सुद्धा म्हणू शकता. तर मी आज तुम्हाला कुकरमध्ये भाजी पटकन कशी होती ते दाखवणार आहे. त्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेले आहे. जिरं घालूया अर्धा चमचा राई, कढीपत्ता, हा बारीक चिरलेला कांदा, कांदा थोडासा परतून झाला की आलं लसूण पेस्ट घालूया आपण. हे आपण टोमॅटो घालणार आहोत. कांदा आणि टोमॅटो थोडं जास्तच घ्यायचं या भाजीला. सगळं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो पूर्ण शिजून द्यायचा कांद्याबरोबर बारीक एकदम. मसाला न करता आपण ही भाजी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने ते बघूया. पटकन भाजी ही होते, पटकन वेळ लागत नाही भाजी करायला, खायलाही खूप टेस्टी लागते. बघा टोमॅटो शिजत आलेले. मसाले घालूया. हळदी पावडर, लाल मिरची, बेडगी मिरची कलर येण्यासाठी. आपल्या घरात जो काळा मसाला असतो तो घालूया 1 चमचा. पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. टोमॅटो कांदा शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, खाली कुकरला लागू नये, करपू नये म्हणून. हे बघा कसा कलर मस्त आलेला आहे. अजून एक थोडा वेळ आपण हे कांदा टोमॅटो शिजवून घेऊ. त्याच्यानंतर एक हे सुक्कं खोबरं आहे भाजलेलं, ते घालूया आपण 2 चमचे. 1 चमचा धना पावडर. पुन्हा मिक्स करून घेऊया. आता मसाल्यामध्येच मी मीठ घालत आहे, चवीप्रमाणे मीठ. आता हा राजमा घेतलेला आहे मी, धुवून स्वच्छ घेतलेला आहे. हा आधी शिजवलेला नाहीये, डायरेक्ट असाच आपण घालणार आहोत. आता राजमा घातल्यानंतर हे मसाल्यामध्ये राजमा पूर्ण आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा. या मसाल्यामध्ये 5 मिनिटं आपण असा परतून घ्यायचा, तेलामध्येच मसाल्यामध्येच परतून घ्यायचा. हे अर्धा चमचा मी डाळीचं पीठ घालत आहे. डाळीच्या पिठामुळे काय होतं, आपण जी ग्रेव्ही करणार आहे, रस्सा करणार आहोत, त्याला एकसारखा रस्सा येतो. मसाला एकीकडे किंवा राजमा एकीकडे, कोणती भाजी करताना डाळीच्या पिठाने एकसारखापणा येतो. जास्त घालायचं नाही, एकदम थोडंसंच घालायचं. आता हे बघा हे परतून झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. आपल्याला किती करायचे, घट्ट पातळ, त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. कुकरमध्ये शिजवतो ना, त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं. आपण आता कुकरचं झाकण बंद करूया आणि 3 शिट्ट्या द्यायच्या. राजमा शिजला ना की खूप चांगला लागतो. चांगला शिजला पाहिजे राजमा, कडक राहायला नाही पाहिजे. आपण आपल्या राजम्याची भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुकर थंड झालेलं आहे, आता आपण उघडून बघूया. कसा कलर मस्त आलेला आहे भाजीला. किती मस्त झाली, शिजलेली आहे पण व्यवस्थित. अशी मी केली त्याप्रमाणे तुम्ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.